उद्या आहे पापमोचनी एकादशी। ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते। या दिवशी उपवास, पूजा आणि नामस्मरण केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते। पापमोचनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून देवघरात दीप लावावा, भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटोसमोर पूजा करावी, तुळशीपत्र, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करावे। शक्य असल्यास पूर्ण दिवस उपवास करावा। फळाहार म्हणजेच फळे, दूध, सुकामेवा घेऊ शकता। या दिवशी तांदूळ, गहू, कांदा, लसूण खाणे टाळावे। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। विष्णू सहस्त्रनाम, गीता किंवा एकादशी कथा ऐकावी किंवा वाचावी। दिवसभर भगवान विष्णू यांचे नामस्मरण करावे। तसेच या दिवशी विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचा जप करावा। गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते। द्वादशीच्या दिवशी सकाळी पूजा करून उपवास सोडावा। या दिवशी श्रद्धेने उपवास व पूजा केल्यास पापांचा नाश होऊन सुख समृद्धी मिळते असे मानले जाते।